आपल्या दुर्गेश्वर रायगडचा महादरवाजा म्हणजे मुख्य दरवाजा. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की हा दरवाजा कसा बांधलेला आहे. म्हणजे कुठल्याही ठिकाणावरून ह्याचा मुख्य दरवाजा दिसत नाही आहे. गडाचा मुख्य दरवाजा कोणत्याही गावातून दिसत नाही आहे, कोणत्याही डोंगरातून दिसत नाही आहे, कोणत्याही टेकडीवरून दिसत नाही आहे. हे छत्रपती शिवरायांच्या दुर्ग बांधणीचं शास्त्र होतं. एकतर गोमुखी वळणाचा दरवाजा म्हणजे गाईचं तोंड जसं असतं बघा, आपलं वरून दिसतं पण ते असं असतं, तर तशा प्रकारचा दरवाजा बांधकाम करणं ही त्यावेळच्या छत्रपती शिवरायांच्या गडनिर्मितीमधलं मुख्य सूत्र होतं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचं पूर्वेला तोंड, गडाचा केला प्रत्येक पूर्वाभिमुखी प्रवेशद्वार, गोमुखी वळणाचा दरवाजा आणि कुठल्याही प्रकारे लाकडी दरवाजा उद्ध्वस्त होऊ नये अशा प्रकारे केलेली योजना. यदा कदाचित जर समजा शत्रू इथपर्यंत पोहोचलाच तर त्यावेळेला तो दरवाजा तोडताना जर त्याच्याकडे योजना असेल की समजा मोठा ओंडका घेऊन ते पूर्णपणे टक्कर देऊन तो दरवाजा तोडावा, तर तो जो आपला रनअप म्हणतो आपण, तो रनअप घ्यायला सुद्धा जागा मिळू नये अशा प्रकारे केलेली व्यवस्था आहे प्रत्येक छत्रपती शिवराय निर्मित प्रत्येक किल्ला बघायला मिळते. म्हणजे समजा जर तो दरवाजा तोडायचा असेल तर तिथले आहे तर तो ओंडका निघून तो तुटणार नाही. त्याला जेवढा मागे जाईल तेवढ्याच फोर्सली तो दरवाजा तुटेल, परंतु ते मागे न्यायला सुद्धा तिला एवढी स्पेस ठेवायची नाही. हे छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक गडावरती आपल्याला बघायला मिळतं. यदा कदाचित हत्तीचं पिल्लू आणलं, हत्ती धडक मारला, हत्ती आणलं, तर हत्तीला सुद्धा रनअप घ्यायला सुद्धा तिकडे त्याला जागा ठेवली नाही. अशा प्रकारच्या गडाच्या दरवाजाचं मुख्य बांधकाम केलं जातं. तुम्ही जर बाजूला बघा तर जंग्या आहेत, त्यांना जंग्या म्हणतात. जंग्या म्हणजे काय, तर ज्याच्यातून बंदुकीचे फैऱ्या किंवा बंदुकीच्या गोळ्या खालीच्या सैनिकांवरती झाडल्या जायच्या वरच्या बाजूने. त्यावेळेला बंदुका होत्या, म्हणजे ब्रिटिशांनी बंदुका त्यावेळेला आणल्या होत्या. इव्हन तुम्हाला सांगतो की पावनखिंडीमध्ये बाजीप्रभूंना गोळी लागली होती. म्हणजे घाव तर झाले होते, परंतु शेवटला गोळी लागून बाजीप्रभू पडल्याचा उल्लेख आहे. कारण त्यावेळेला ब्रिटिशांकडे प्रगत तंत्रज्ञान होतं. ठासणीच्या त्यावेळेला बंदुका होत्या, तर त्या बंदुकीनी सुद्धा त्याच्यातून गोळ्या झाडल्या जायच्या. तर अशासाठी ह्या जंग्यांची व्यवस्था केलेली आहे. काही ठिकाणी उकळतं तेल टाकलं जायचं वरून, म्हणजे शत्रू इथं पोहोचलाच तर वरती कढईमध्ये पूर्णपणे तेल तापून ते शत्रू सैनिकांवर टाकलं जायचं. ते हे ठिकाण म्हणजे प्रत्येक गडावरती अशा प्रकारचं एक ठिकाण असायचं ज्याच्यावरून कढईतून तेल टाकायचं किंवा गोपण गुंड्यांनी दगड मारले जायचे, म्हणजे शत्रू इथून पूर्णपणे
मागं हटणार. अशा प्रकारे मुख्य दरवाजाची रचना गडावर प्रत्येक गडावरच्या कशी केलेली आहे तशी रायगडवरचं बघायला मिळते. आता गडावरती तुम्ही शिल्प बघत असाल तर त्याला शरभ शिल्प म्हणतात. शरभ शिल्प हे जे दोन दिसत ना शरभ आणि त्याच्या पंजाखाली हत्ती आहे. तुम्ही जर बारकाईमधलं पाहतील ते हत्ती आहे. म्हणजे हत्तीसारखी एक मधोन्मत्त सत्ता किंवा उन्माद झालेल्या सत्ता आम्ही आमच्या पंजाखाली दाबलेली आहे असं दाखवण्याचं एक प्रतीक म्हणून शरभ शिल्प दाखवलेलं त्या ठिकाणी. आणि पंजाबमध्ये हत्ती म्हणजे काय तर एक बलाढ्य सत्तेला आम्ही हरवून हा किल्ला मिळवला आहे किंवा ही सत्ता मिळवलेली आहे. हत्तीसारख्या बलाढ्य शक्तीला नमून आम्ही हा गड जिंकलेला आहे, आम्ही राज्य मिळवलेलं आहे हे दाखवण्याचं प्रतीक म्हणजे तो. त्याच्या खाली आहे ते सहस्रदल कमळ त्याला म्हणतात. सहस्रदल कमळ म्हणजे काय तर 100 त्याच्यामध्ये कमळाच्या पाकळ्या आहेत त्याला सहस्रदल कमळ म्हणतात. म्हणजे या गडावरती लक्ष्मीचा वास आहे. लक्ष्मी म्हणजे काय आपण जे म्हणतो आपण कमळ म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक. कमळ जे आहे ना लक्ष्मीचं प्रतीक सांगितलं जातं. जसा मासा हे विष्णूचं प्रतीक दाखवलं होतं. मत्स्यावतार म्हणजे विष्णूचे जे 10 अवतार असतात त्याच्यामध्ये 10 अवतारामध्ये विष्णू दाखवला जातो आणि लक्ष्मी ही कमळाच्या स्वरूपात दाखवली आहे. ह्या गडावरती काय इथे लक्ष्मी नांदते अशा प्रकारचा एक प्रतिकात्मक तिथं अर्थ दाखवलेला आहे सहस्रदल कमळमध्ये. ह्या कातळ कोरीव पायऱ्या आहेत त्या पूर्वीपासूनच्या आहेत सगळ्या. ह्या ज्या पायऱ्या आहेत ना पूर्णपणे पूर्वीपासूनच्या कातळमध्ये कोरलेल्या पायऱ्या. आता हे का बोलतोय मी तर हेनरी ऑक्झिलरी जेव्हा गडावरती आला थॉमस निकल्स जेव्हा गडावर आला त्याने प्रत्येकाने आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवले की गडावर ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला गडाच्या मुख्य दरवाजाजवळ कातळामध्ये कोरलेल्या मला पायऱ्या आल्या. ही नोंद आहे. आता ब्रिटिशांना एक चांगली सवय होती की कुठेही एखाद्या ठिकाणी गेले की त्याची नोंद ठेवायची. ते डायरी लिहायचे. त्या डायरीवरून आपल्याला रायगडचं थोडेफार का होईना आपल्याला वर्णन कळतंय आणि ते पण ऑथेंटिक कळतंय काही याच्यामध्ये. म्हणजे रायगडवाडी कसं गाव होतं रायगड कसा होता त्यांनी ब्रिटिशांनी वर्णन केलेलं आहे. आणि ब्रिटिश काय म्हणतात हा पूर्वेकडचा जिब्राल्टर आहे हा किल्ला. म्हणजे जिब्राल्टर म्हणजे तिकडचा जो एक शहर आहे ते अभेद्य आहे. तसं हा जो किल्ला आहे तो जर अन्न पाण्याचा जर पुरेसा साठा असेल तर अख्ख्या जगाविरुद्ध हा किल्ला लढेल असं तो म्हणतोय. काय थॉमस निकल्स बोलतोय हेनरी ऑक्झिलरी बोलतोय. याच्यावरून त्या काळची दुर्गमता गडाची आपल्याला कळून येते. आणि ब्रिटिश काय कुणाचे कौतुक नाही करायचे सहसा. ब्रिटिश असे होते की कुणाची प्रशंसा करायची नाही पण त्यांनी रायगडची प्रशंसा केली आहे. रायगडच्या तत्कालीन राज्यकारभाराची प्रशंसा केली आहे. याचा अर्थ नक्कीच ही राजधानी आपल्या जगाला पण जगाच्या विरुद्ध पण लढेल अशी त्यावेळची राजधानी होती आणि आहे पण. त्याच्यामुळे तुम्ही आज ह्या महादरवाजाच्या इथं असताना इथून पुढे गेल्यानंतर फक्त शिवचरित्र फक्त अनुभवायचं तुम्ही आतमध्ये तुम्ही पाऊल जेव्हा टाकताय पहिल्यांदाच जे पहिल्यांदा पाऊल टाकताय ही तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी पंढरी आहे. काय ज्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांचा देह ज्या मातीमध्ये मिसळला आहे तिथं आपण प्रवेश करतोय. त्याच्यामुळे त्याचं पावित्र्य आपण आपल्याला जपायचं आहे. श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.
त्या काळची नगरपेठ होती. नगरपेठ म्हणजे कशी, तर ज्या ठिकाणी गडावरती जी मुख्य व्यक्ती यायचे त्यांना राहण्यासाठी रेस्ट हाऊसेस अशा प्रकारचा विषय या ठिकाणी होता. काय आता बाजारपेठ का नव्हती, तर साहजिकच इथल्या ज्या शिपायांना किंवा मावळ्यांना शिदा हा कुठून द्यायचा, सरकारमधून दिला जायचा. काय जेवण एकत्र बनवलं जायचं, सामूहिक जेवण एकत्र बनवलं जायचं. त्यांची इथं कुटुंब नव्हती. मग बाजारपेठेतून खरेदी काय करणार मग काय. तर्क आपलं काय होतो, एकतर इकडे कुटुंब नाही, एकतर जेवण तुमचं वेगळं बनवायचं नाही, त्यामुळे किराणा सामानाचा काय संबंध येत नाही. मग बाजारपेठ कसली. तर त्याच्यामध्ये प्रश्न असा येतो की ह्या ठिकाणी काही गाड्यांमध्ये ठोक भाव ठरवला जायचा. ठोक भाव हे समजा मिरची असेल आणि तसं मिरची ती सोलापूरला पिकवली जात असेल, तर सोलापूरच्या मिरचीचा भाव ह्या ठिकाणी फायनल केला जायचा आणि इथून चलन दिलं जायचं. त्या समजा मध्य प्रदेशचा व्यापारी येणार असेल तर तो मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्याला इथून चलन बनवून दिलं जायचं, इथं रेट इथं ठरला जायचा आणि तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लागू व्हायचा. आडत. मग तो फक्त इथून काय घेऊन जायचा, ते फक्त ती पत्र दिलेलं त्याला हुंडी म्हणायचे. तो हुंडी खाली घेऊन गेला की ज्या ठिकाणी गोडाऊन असायचं त्या गोडाऊन तो हुंडी दाखवायचा, त्याप्रमाणे तो माल तिथून तो उचलायचा. अशा प्रकारची ठोक बाजारपेठ होती. आणि याचा फायदा असा व्हायचा की पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या व्यापारावरती नियंत्रण रायगडमधून व्हायचं. काय कारण तिथं जर समजा एखाद्याने मीठ लावलं 20 रुपये किलो, काय 10 रुपये किलोचा भाव चालला आणि त्याने 20 रुपये लावलं, तर साहजिकच 10 रुपये म्हणजे रयतेची पिळवणूक व्हायची. त्याच्यामुळं ही होऊ नये किंवा व्यापाऱ्यांची मनमानी चालू नये, त्याच्यामुळे त्या काळामध्ये घेतला निर्णय म्हणजे अशा प्रकारे आडत बाजारपेठ ते टकमकतो काही समोर दिसत. त्या काळची जी भयंकर शिक्षा होती, ती शिक्षा म्हणजे काय होती, ज्यांनी देशद्रोह केला आहे, स्वराज्यद्रोह केला आहे, त्याला त्या काळी पोत्यामध्ये बांधलं जायचं. त्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून त्याला पोत्यामध्ये बांधलं जायचं आणि तिथं नेलं जायचं. काय त्याच्यावर एक मोहर लावली जायची आणि तिथून मग ते ढकललं जायचं आणि खालच्या गावामधून मग ते पुन्हा वरती आणलं जायचं ते प्रेत. मग त्यावेळेला तो शिक्का, ती मोहर बघितली जायची. काय त्यावेळेला खात्री व्हायची की ह्याला शिक्षा दिली गेलेली आहे म्हणून. अशी भयंकर शिक्षा होती. आता आपण ज्या पवित्र ठिकाणी आलो आपण ते छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळ. त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपला अखेरचा श्वास या रायगड किल्ल्यावरती घेतला आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी त्या राजांचा अंश या मातीमध्ये मिसळला. त्या मातीमध्ये आपण आलो. त्या मातीच्या ज्या पवित्र माती कपाळाला लावली पाहिजे, पवित्रता पाळली पाहिजे. या ठिकाणी कुठल्याही घोषणा देण्यात येऊ नयेत असं आपण प्रत्येक वेळा सांगतो.
कुठल्याही सेल्फी किंवा इतर काही गोष्टी करू नयेत असं मी सांगतो सर्वांना. मी जवळजवळ 13 वर्षापासून सोशल मीडिया वापरतो. तुम्ही माझे कुठलेही बघा, माझ्या इथल्या ह्या ठिकाणचा फोटो नसतो, मी महाराजांचा हे करताना फोटो नसतो, कारण आपली ती पात्रता नाही महाराजांच्या समोर सोबतच्या फोटोमध्ये असण्याची. समोर महाराज विसावलेले आहेत या ठिकाणी, युग पुरुष विसावलेले आहेत आणि अशा ठिकाणी आपण सेल्फी काढायचं, फोटो काढायचं हे आपण कुठे नकळत आपण अपमान करतो त्या स्थळाचा. अशा प्रकारे तो आपण आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ना, तो सर्रास इथं येणारे पर्यटक सगळे जवळजवळ 90% पर्यटक, त्यांना हा प्रचलित असा शब्द आहे नगरखाना. कारण त्याच्याकडे ह्याच्या वरच्या भागामध्ये जर कुठलाही जर हे असेल, दरबार असेल किंवा इतर कुठलाही व्यक्ती प्रसिद्ध व्यक्ती कोणी येणार असेल का, असं तो नगरवासी तो नगरखाना असं संबोधला जातो. अभिषेक शाळा ही जी वास्तू आहे ना, ही पूर्ण अभिषेक शाळा, महाराजांचे सगळे धार्मिक विधी ह्या ठिकाणी अभिषेक शाळा. त्याच ठिकाणी महाराज पूजा करतात. हे जे आहे त्याला भवानी हुडा म्हणतात. काय हे भवानीचं मंदिर. बाकी सगळ्या भिंती पडल्या बघा, पण देवाचं मंदिर असल्यामुळे अजूनही बऱ्यापैकी भिंती शाबूत आहेत. काय त्या तिथपासून ते तिथपर्यंत आपल्याला जे सांगतात ते 7 राणीचे महाल ते तिकडे आहेत, ते नसून हा पूर्ण राणीवंशाचा परिसर आहे. काय हा लांबलचक जो पूर्ण पट्टा आहे ज्याला ग्राम सचिवालय म्हणतात, हे सचिवालय नसून राण्यांच्या महालाचे हे भाग. प्रत्येक पार्टिशनमध्ये राहण्याची व्यवस्था. त्यांचा राज्याभिषेक झालेला तिथला सगळा परिसर बघतोय आम्ही आता. काय काय असायचं, कुठे राज्याभिषेक असायचा, कुठे आमचे सगळे राज्याभिषेकाचे विधी व्हायचे.
तर आमचा गड फिरून झाला आहे, जेवढा जमला एवढ्या वेळेत आमचा गड फिरून झाला, तेवढा गड आम्ही फिरलो आहे. काही ठिकाणं राहिली असतील, काही ठिकाणं झाली आहेत. मी पण सांगायला विसरलो, मी पण पहिल्यांदाच आलो आहे रायगडावर म्हणण्यापेक्षा मी कुठल्या गडावरच गेलेलो नाही. आता गड आम्ही उतरतो आहे, मध्ये कुठल्या गोष्टी दिसल्या तर दाखवून. सगळे थकलेत उन्हात फिरून. काय झाला संप्या, काय झाला? गो मागे रो, काय झाला? हा? काय झाला? दुसरा काय गेला? अबू माझा फोटो काढायचं काय? आमचा गड उतरून झालेला आहे. किती वाजले? 3 वाजता गड उतरायला घेतलेला, बरोबर 4 वाजले. 4 वाजता गडाच्या पायथ्याशी आम्ही पोचलेले आहोत. शर्यतीने आज श्रीमान रायगड मोहीम समाप्त झाली. आता आम्ही आमची गाडी बसू आणि मुंबई डायरेक्ट. पर्यंत टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.